झी मराठी वाहिनीने काही दिवसांपूर्वीच जमलंय कळवतो लवकरच अशी एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती। यावरून अनेक प्रेक्षकांनी नवी मालिका असल्याचा अंदाज व्यक्त केला होता, तर काही जणांनी सनई चौघडे या मालिकेतील एक मोठा ट्विस्ट असेल अशी शक्यता वर्तवली होती। मात्र अखेर आता जमलंय कळवतो लवकरच हे नक्की काय होतं याबाबत झी मराठी वाहिनीने स्वतः खुलासा केला आहे। चला तर मग जाणून घेऊयात, जमलंय कळवतो लवकरच हे नक्की काय आहे, ही नवी मालिका आहे की आणखी काही। पण त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर जमलंय कळवतो लवकरच हे दुसरं तिसरं काही नसून झी मराठी वाहिनीला 15 ऑगस्ट रोजी 27 वर्ष पूर्ण झाले। प्रेक्षकांच्या आशीर्वादाने झी मराठी वाहिनी 28व्या वर्षात पदार्पण करत आहे। या 28 वर्षात महाराष्ट्राने प्रत्येक क्षेत्रात आपलं पाऊल पुढे टाकलंय। आपली मराठमोळी संस्कृती परंपरा जपत नाविन्याची कास धरणं आपल्याला जमलंय। आता नव्या प्रवासात पाऊल पुढे पडलंय, जमलंय म्हणजे झी मराठीला आता तब्बल 27 वर्ष पूर्ण झाली आहेत। झी मराठी वाहिनी आता नव्याने पुन्हा एकदा बदलली आहे। झी मराठी वाहिनीची टॅगलाईन सुद्धा बदलली आहे। झी मराठी वाहिनीची पूर्वीची टॅगलाईन मी मराठी झी मराठी अशी होती। महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडलेली आणि सोनचाफा या फुलांच्या डिझाईनवरती आधारित झी मराठी वाहिनीचा लोगो होता। झी मराठी वाहिनीची आता हेडलाईन पुन्हा बदलली आहे। पाऊल पुढे पडलंय, जमलंय अशा नव्या अर्थाने आता 28व्या वर्षात झी मराठी वाहिनी पदार्पण करत आहे। या निमित्ताने झी मराठी वाहिनीने सेलिब्रेशन केले आहे आणि झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे मोन्ताज आणि हेडलाईन सुद्धा बदलले आहेत। चला तर मग पाहूयात झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे नवीन मोन्ताज काय आहेत। तर आपली दुपारी या अध्यायामध्ये दुपारी प्रदर्शित होणाऱ्या सावळ्याची जणू सावली या मालिकेत आईबाबांना एकत्र आणायचं ठरलंय, जमलंय। तर दुपारी 1:30 वाजता प्रदर्शित होणाऱ्या लक्ष्मी निवास या मालिकेत आयुष्याचा लढा जिंकायचं ठरलंय, जमलंय। उंबरठ्या बाहेरची सत्ता गाजवायचं ठरलंय, जमलंय। तर सायंकाळी 7 वाजता प्रदर्शित होणाऱ्या कृष्णाईच्या लेकी या मालिकेत वाट अवघड असली तरी साथ द्यायचं ठरलंय, जमलंय। तर सायंकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणाऱ्या विन दोघांतलीही तुटेना या मालिकेत तडजोडीच्या नात्यातही प्रेम रुजलंय, जमलंय। तसेच रात्री 8 वाजता प्रदर्शित होणाऱ्या दीपज्योती या मालिकेत प्रेमाने तिरस्काराला जिंकायचं ठरलंय, जमलंय। तर रात्री 8:30 वाजता प्रदर्शित होणाऱ्या सनई चौघडे या मालिकेत एकमेकांशी नाही तर एकमेकांसाठी भांडायचं ठरलंय, जमलंय। तर रात्री 9 वाजता प्रदर्शित होणाऱ्या कमळी या मालिकेत शिक्षणाने भान आणलंय, जमलंय। तर रात्री 9:30 वाजता प्रदर्शित होणाऱ्या तारिणी या मालिकेत घर काय देश सुद्धा सांभाळायचं ठरलंय, जमलंय। अशा प्रकारे या मालिकांचे नवीन मोन्ताज आणि टॅगलाईन बदलले आहेत। झी मराठी वाहिनीच्या कलाकारांनी झी मराठीला अत्यंत भन्नाटरित्या शुभेच्छा दिल्या आहेत। त्यामध्ये सनई चौघडे या मालिकेतील कलाकारांनी एक गीत सादर केले आहे, ते म्हणजेच लाभावे लाभावे दीर्घायू झी मराठीला हॅपी बर्थडे टू यू। 28वे वर्ष झाले सुरू, झी मराठीला हॅपी बर्थडे टू यू। खडूस जय आणि खट्याळ शरू स्वामींच्या कृपेने जुळतंय हळूहळू। चला मैत्रीच्या पुढे थोडं जाऊ, झी मराठीला हॅपी बर्थडे टू यू। अशाच भन्नाट रीतीने कमळी, तारिणी आणि इतर मालिकेतील कलाकारांनी झी मराठी वाहिनीला शुभेच्छा दिल्या आहेत। दरम्यान झी मराठी वाहिनीच्या या मालिकांपैकी कोणत्या मालिकेचा नवीन मोन्ताज तुम्हाला आवडला आणि कोणत्या मालिकेची हेडलाईन तुम्हाला आवडली, तसेच झी मराठी वाहिनीची बदललेली टॅगलाईन आणि नवा प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि झी मराठी वाहिनीची तुमची आवडती मालिका कोणती, कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।